बागलाण तालुक्यातील नामपूर परिसरातील काटवण भागात बिलपुरी, चिराई, दोधनपाडा, गोमरपाडा, राहुड, टेंबे तसेच परिसरातील गावांमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक बेमोसमी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. अवघ्या अर्धा ते 1 तास चाललेल्या या सुसाट वाऱ्यामुळे आणि पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान यावेळी रब्बी हंगामात सुरू असलेल्या कांदा लागवडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. काटवण परिसरात सध्या रब्बी हंगामासाठी कांद्याची लागवड जोमात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकतीच कांद्याची बियाणं टाकून रोपं तयार करून लागवड सुरू केली असून काही ठिकाणी लागवड अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय, तर काही ठिकाणी कांद्याची कोवळी रोपं जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं खराब होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. कांदा लागवडीसाठी बियाणं, रोपं, खतं, औषध, मजुरी आणि सिंचन यावर मोठा खर्च झालेला असताना या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचं हजारो ते लाखो रुपयांचं नुकसान होणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी काही शेतकऱ्यांनी सांगितले की रब्बी हंगामातील कांदा हा त्यांच्या वर्षभराचा उत्पन्नाचा मुख्य आधार आहे. मागील काही वर्षांपासून हवामानातील बदल, अवकाळी पाऊस, बाजारभावातील चढउतार यांमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडलाय. शेतकऱ्यांना जगावं की मरावं असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. मागील वर्ष 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी बेमोसमी पावसामुळे आणि संकटांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. कांदा गेला, मका गेला, बाजारभावही गडाडल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेत. निसर्गामुळे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा यक्ष प्रश्न यावेळी शेतकऱ्यांपुढे उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.